राहत होता आणि तो भगवंतावर लय विश्वास होता त्या व्यक्तीचा. आणि एवढा विश्वास होता की त्याच्या आयुष्यात काही जरी झालं ना तर तो म्हणायचा जशी भगवंताची इच्छा, भगवंतानी राईटच केला असेल. तर एक दिवस त्याचा घरचा घोडा, एकदम चांगला घोडा, निघून जातो. त्याला लोक विचारतात, अरे तुझा घोडा? काय नाही, भगवंताची इच्छा. तुला टेन्शन नाही? नाही, त्यांची इच्छा ना. होऊ शकतं त्यांना असं वाटत असेल की हा घोडा याच्यापाशी येऊन काही दुःख देणार असेल म्हणून त्यांनी बाजूला नेलं त्याला. नंतर 5-6 दिवसांनी तो एक घोडा आणखीन 3-4 घोड्याला घेऊन आला जंगलातले. ते म्हणले, हो तुम्ही आनंदात नाही म्हणले, जशी प्रभूची इच्छा. घोडा गया तो भी ये आसरा है, घोडा आया तो भी वही चीज आहे. मतलब बॅलन्स नाहीये. तसं आमचं नसतं, आलो का गेलो का ती बॅलन्स लाईफ होती. नंतर एक दिवस काय झालं, त्यांचा मुलगा घरातला घोड्यावरून चालवतो घोड्यावर बसला, खाली पडला, टंगलं मोडलं. घरचे सगळे गावात लोक, हो काय झालं? तशी भगवंताची इच्छा. बरं झालं 2 नाही मोडले. म्हणले तुम्ही सगळ्याच गोष्टीत पॉझिटिव्ह कसं पाहताय? हो म्हणले, जो होता है वो भगवान की कर्मों के वजह से होता है, जैसे ज्याचे कर्म तैसे. हे नॉलेज असणं आणि परिस्थिती आल्यावर ते आठवणं हा दुसरा पाठ आहे. अर्जुनाकडे नॉलेज नव्हतं का? होतं ना, पण त्या वेळेत त्याला ते आठवलं नव्हतं म्हणून कृष्णाने आठवून दिलं आणि मग तो ऍक्शन करू शकला. येस ऑर नो? खुश. म्हणले याच्यात टंगलं तुटलंय, काय चांगलं याच्यात? म्हणले भगवंताला दिसतंय, मला नाही दिसत, मी लहान आहे ना, मी एक छोटी मुंगी हत्तीच्या पायाखाली आहे, मला दिसत काय होऊ राहिले. त्यानंतर नेक्स्ट मग थोड्या दिवसांनी 5-6 महिन्यांनी तिथं भरती करण्यासाठी फोर्सफुली घरातल्या मुलांना उचलून न्यायचं असतं. तर सगळ्यांच्या मुलांना बाहेर काढलं आणि बघितलं याच्या मुलाकडे. म्हणले हा फिजिकली अनफिट आहे, याचा पाय लंगडा आहे, याला घेऊन जाता येणार? सगळेजण रडायला लागले, आमचं पोर आहे, आमचं पोर आहे, आमचं पोर आहे, आमच्या पोराला नेऊ नका. पण हा बिचाराने जाऊन द्यायला तयार आहे, पण ह्याच्या पोराला घेऊन जाऊ राहिले. ते म्हणले काय तू लकी आहे? नाही, ती भगवंताची इच्छा. काय म्हणले? भगवंताची इच्छा. ह्या जगामध्ये तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला प्रेझेंटली प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा असेल ना तर तुमची बुद्धी स्ट्रॉंग पाहिजे, तुमची बुद्धी सात्विक पाहिजे, मग भारी जगू शकतात. चेहऱ्यावर आनंद पाहिजे, मस्तपैकी स्माईल पाहिजे, कॉन्फिडेंटली पाहिजे, स्वतःची पॉझिटिव्ह बोलू शकली पाहिजे. वा जबरदस्त, गुड, जो होता है अच्छे. कोणी किती वाजवली ना, अच्छे के लिए होता है. जर पानं सुकले नाही तर गळतील का? आणि गळलेच नाही तर नवीन येतील का? यस, नवीन गरजेची. दाढी केल्यावर काय होतं नंतर 2 दिवसांनी? मला सांगायचंय काय, ओव्हरऑल जर बघितलं तर जे पण होतं ते. पण जर लाईफमध्ये काही दुःख होऊ राहिले, रिजेक्शन भेटू राहिले, काही त्रास होऊ राहिला, इनबॅलन्स होऊ राहिले ना, तसाला स्वतःची तरी काळजी घ्या. स्वतःसंग पॉझिटिव्ह बोला. पटकस तुम्ही त्या विचारामधून निघून दुसऱ्या विचारामध्ये घुसले पाहिजेत. काय वाटतं? तर तुमच्या लाईफमध्ये मोठ्या लेवलला जाऊ शकतात. भीतीचा सामना केला पाहिजे की नाही केला पाहिजे? ज्या वेळेस कृष्ण जन्माला येण्याच्या आधी जी लीला झाली आहे, लीला प्रकट झाली आहे, तो सीन काय होता? कंस देवकीवरती एवढं प्रेम करत होता की जेव्हा लग्न झाल्यानंतर वसुदेवशी, तर शूद्राचं काम असतं रथ चालायचं, तर त्या रथ चालवण्याला खाली उतरून स्वतः रथावर बसला होता. स्वतः रथावर बसून रथ चालायला घेऊन माहेर सासरी सोडण्यासाठी कंस निघला होता. बघा, लाईफमध्ये अनसर्टन टाइम आहे ना, एवढं प्रेम आहे अफाट, पण शेवटी प्रेम स्वतःवर येऊन संपून जातं. पोटच्या पोरापेक्षा पण जास्त प्रेम तुम्ही स्वतःवर करतात. फक्त दिखावा असू शकतो वरवर, नवरा, आई, बाप, पण जर गपचीप मनातल्या आतल्या गाभऱ्यात जर विचार केला ना तर स्वतःवरच माणूस प्रेम करतो. किती लोक ॲग्री करतात त्याच्यावर? आणि ज्या वेळेस रथ घेऊन चालले ना, निघले, वर आकाशवाणी झाली. वर आकाशवाणी झाली, हे मूर्ख, ज्या देवकीला तू घेऊन चाललाय, जिला तू वाट लावून राहिलाय सासरी, तिचा 8वा पुत्र तुझी हत्या करणार आहे, तुझा वध करणार आहे. पहिला तर आवाज ऐकून हा डचकला, घाबरला. पुन्हा आकाशवाणी झाली आणि जेव्हा आकाशवाणी झाली तर सैरा वैरा पळायला लागला. आणि ह्या देवकी हिच्यामुळं बहीण प्रेम सगळं गायब, तलवार काढली. आणि तिथं भीती होती का नाही? भीती आलती का नाही? त्यावर नवरा म्हणून वसुदेवचं कर्तव्य होतं आपल्या पत्नीचं संरक्षण करणं, त्या भीतीचा सामना करणं. काही सेकंद होते, 1 ते 1.5 सेकंदात मुंडकं कट होणार होतं, समजतंय का?
तिथं साम दाम दंड भेदनीती यूज केली वसुदेवांनी. एवढी भयानक लेवलला भीतीचा सामना करून टाकला आणि तिथं समजवलं थांबा महाराज. आणि तिथं जर कंसला कन्व्हिन्स नसतं केलं तर देवकीचा वध झाला असता. काय वाटतं तुम्हाला? भीतीचा सामना केला पाहिजे. जी भीती आज जो त्रास होऊ राहिलाय तुम्हाला, त्या त्रासाच्या पुढे सोल्युशन आहेत, त्या कुलपाला चावी आहे, पण शोधायचा प्रयत्न केला जात नाहीये. आणि म्हणून लोक दुःखात, त्रासात, प्राण्याच्या खालच्या लेवलची जिंदगी लोक जगून जातात. तडफडत लोक जागतात, रडत रडत जागतात. मरण्याच्या अगोदर रोज मरण्यापेक्षा आहे ना, उभा राहून छाती पुढं करून सामना करा त्या भीतीचा. चर्चा करा त्यांच्या बाजूने, काही तुमच्या बाजूने, सॉर्ट आउट सोल्युशन काढा आणि निघा त्याच्यातून बाहेर. निघलं पाहिजे की नाही निघलं पाहिजे? किती लोकांना असं वाटतं की तुमच्या आयुष्यात एखादं संकट आहे, त्या संकटाला इग्नोर केल्यानंतर आणखीन त्रास होतो, बोजा वाढत जातो त्या त्रासाचा. किती लोक ॲग्री करतात त्याला? ठीक आहे, 10% संकट असे असतील की जे तुम्ही थोडे पोस्टपोन केले तर तुम्हाला थोडं रिलीफ भेटन, पण असे 90% चॅलेंजेस असे असतात की जे थांबवल्यामुळे आणखीन वाढत जातात. तसं एखादा कॅन्सरचा पेशी, एखादा जीवाणू तुमच्या शरीरात आहे आणि जर तुम्ही त्याला नाही काढलं तर हळूहळू काय होतं, तो वाढत. म्हणून लोक किमो करतात. मग शरीरात जसं वाढ होती तसं तुमच्या अंतर्मनात पण ह्या विचाराची वाढ, त्या भीतीची प्रॉब्लेम तेवढाच असतो. पण आपल्या मन हे ना एक जमिनीसारखं आहे. त्याच्या आतमध्ये जो विचार होतो त्याला मुळं पण फिटतात, त्याला पालवी पण फुटती आणि त्याचं मोठं रोपटं तयार होतं. किती लोकांना समजलं? मग जीवनामध्ये जेव्हा तुमच्या आयुष्यात कुठली भीती, कुठला त्रास, कुठला संकट तुमच्या समोर येऊन थांबलंय ना, तर संकटाचा सामना करताना जसं देवकींना वाचवलं वसुदेवांनी, हजबंड म्हणून वाचवलं. आणि त्यावेळेस वाचवल्यानंतर कमिटमेंट होती, प्रॉमिस होती की देवकीचे 8ही पण पुत्र कुठं करणार, तुमच्यापर्यंत मी स्वाधीन करणार, तुम्ही काय करायचं करा. आणि वन बाय पहिल्याच मुलाला सोडलं होतं, पण आजूबाजूच्या लोकांनी भडकवलं आणि प्रत्येक मुलाचा वध, 6 मुलाचे वध केले गेले. भीती दाखवली की नाही दाखवली? झेलमध्ये सक्का भाऊ, मग तिथं सांगितलंय ना भगवंतानी, नाते गोते काही नाही, फक्त दिखावा आहे. मूर्ख लोक आहे नातेवाईकात जन्म वेळ वाया घालतात. तिथं नातंच आहेत ना, नातीचेच विषय आहेत ना सगळे. महाभारत कशावर झालं? हे जिंदगी नाते गोते करायला आलात का? तुमच्या आयुष्यात जे आहे ना ते मिळवण्यासाठी या आणि मग लोक तुम्हाला फॉलो करतील. सगळे लोक तुमचे. बघा ना, तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय, लहानपण देगा मुंगी साखरेचा रवा. मुंगी कोणाचीच अपेक्षा नसती, पण हत्तीकून लई लोकांची अपेक्षा असती. दगडं फोडीन, लाकडं वाहीन, काय काय कामं असतात. मोठे जनावर कोण मोठे कामं करून घेतला जातात, बरोबर ना? छोटं पण सांगितलंय त्यांनी. म्हणजे मी ट्रॉफिक तुम्हाला समजवतोय की भीती सोबत सामना करा. झेलमध्ये होती ना वसुदेव, देवकीला झेलमध्ये टाकलं गेलं, फार संकट, फार त्रास दिला. आणि त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा आकाशवाणी होती तर म्हणू शकत होती ना, ए देवा नको येऊ ना तू माझ्या गर्भात, कर ना आकाशवाणी पुन्हा, मला नाही सहन होत, माझे पुत्र मारू राहिले, दया कर माझ्यावर, नको येऊ तू, नको करू, सांग पुन्हा या कंसला, माझ्या भावाला सांग तुझं येणं कॅन्सल कर. आपण रडतोच ना गया वाया करून, मदत घेतोत का नाही एकमेकाची? देवकीने कोणाची मदत घेतली का? नाही तर किती जणांना असं वाटतं भगवंताला जन्म देणारी जर मनातून पुकार गेली असती तर ती आकाशवाणी रिटर्न पण घेतली असती भगवंतानी आणि पुन्हा आकाशवाणी केली असती. हे कंस, जी आकाशवाणी मी केली होती ती देवकीसाठी नाही, दुसऱ्या स्त्रीसाठी केली होती. किती वेळ लागत होता, पण त्यावेळेस देवकीने सहन केलं का नाही केलं? सामना केला का नाही केला? पोटचे पुत्र 6 मारले गेलेत आणि एवढ्या काळात सुद्धा ती हार मानत नव्हती. आणि त्या सिच्युएशन पूर्ण हायर लेवलची सत्व परीक्षा भगवंत घेतात. भगवंताला विचारलं वाय, भगवंत मला मिळवणं एवढं सोपं आहे का? मग भगवंत दुसरं पण म्हणतात, या भौतिक जगातलं यश मिळवणं पण सोपं नाहीये, संघर्ष करावा. मला मिळवणं सोपं नाहीये, मला मिळवण्यासाठी पुत्र बलिदान दिले देवकीनी. मग जर मला मिळवणं एवढं अवघड आहे तर माझी जी माया शक्ती, माझं जे भौतिक जगत आहे तिथं पण तुम्हाला हायर पोझिशन अचीव करायचे असतील तर तुम्हाला तुमच्या हातली ताकद जागी करावं लागेल, संकटाचा सामना करावा लागेल, भीतीचा सामना करावा लागल, तर मी भेटणार, माझी संपत्ती भेटणार. 2 चीजें अचीव करने के लिए, या तो भगवान या भगवान की माया. समझ में आया?